नमस्कार, मी हर्षल भदाने. आजच्या महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आजचा विषय आहे भूत प्रेत पिशाच असतात का. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकरजी. सर, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. खरं सांगायला गेलं तर आनंद पिंपळकर यांचे 45 पेक्षा जास्त हे पुस्तकं प्रसिद्ध आहेत, ते बाजारात तुम्हाला उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे त्यांचं आनंदी वास्तू, आनंद पिंपळकरांचं आनंदी वास्तू हे वेब पेज आहे, त्या पेजवर जाऊन तुम्ही लाईक करू शकता. आणि आता आपण भूत प्रेत पिशाच असतात का या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पण सर्वप्रथम जाऊयात सर, आज श्रावणी सोमवार आहे, पहिला सोमवार आहे. आधी त्याची माहिती आपण जाणून घेऊयात तुमच्याकडून. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असं आपण म्हणतो. मुळामध्ये श्रावणाची जी काही परिसंकल्पना शास्त्रकारांनी नियुक्त केलेली आहे, वास्तविक आता तर खूपच पाऊस बरसतोय, परंतु त्यावेळची जी स्थलकाल सापेक्ष परिस्थिती होती आणि भौगोलिक परिस्थिती, या संपूर्ण कालावधीमध्ये श्रावणाची जी निर्मिती केलेली आहे याच्यामध्ये पावसाचा जोर जरा कमी झालेला असतो, मध्येच ऊन पण पडतं. श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात काय म्हणतात खाली इकडे तिकडे ऊन पडे वगैरे असे आपण ती कथा कविता आपण नेहमी ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये क्षणभरामध्ये पाऊस पडतो, क्षणभरामध्ये ऊन पडतं आणि खूप सारं फुललेलं असतं सगळीकडे आणि वातावरणामध्ये एक प्रकारचा उत्साह असतो. आणि आपण म्हणतो की प्रत्येक कालावधीमध्ये त्या त्या स्वरूपाच्या ऊर्जा या पृथ्वीवरती वाहत असतात. जसं की आपण म्हणतो की गणपतीच्या कालावधीमध्ये गणेशाच्या ऊर्जा या संपूर्ण पृथ्वी तलावरती वास्तव्य करत असतात. आता ह्या ऊर्जांचं स्वरूप काय आहे याबाबत माझं लवकरच एक पुस्तक येते गणेश ऊर्जांच्या बाबतीतलं, की गणपती ऊर्जा स्वरूप काय आहे, गणपती मागचं विज्ञान काय आहे. आणि लवकरच म्हणजे हर्षल गणपती यायच्या आधी आपण ते पुस्तक सर्वत्र उपलब्ध करणार आहे. बऱ्याच मंडळींना हे माहित नाही की गणपतीचे एकूण 32 प्रकार आहेत. गणपतीच्या वेगवेगळ्या उपासना, तांत्रिक उपासना, ह्या सर्व गोष्टी त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहेत आणि आपण लवकरच म्हणजे आजच त्याची प्रत राखून ठेवा. हा जो नागपंचमीचा किंवा हे वेगवेगळे आता रक्षाबंधन आहे, विविध आता सण आणि वार आता येतील, व्रतवैकल्य या श्रावणाच्या कालावधीमध्ये असतात. यामागचं कारण असंच आहे की सगळीकडे हिरवाईने नटलेलं असतं. या कालावधीमध्ये आपण जेवढं पवित्र आणि आनंदी राहू तेवढी आपली पुढचं जे वर्ष आहे ते आनंदात जाणार असतं. एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण श्रावणाच्या महिन्यामध्ये प्रफुल्लित असणारं वातावरण, ठिकठिकाणी उत्पन्न झालेली फुलं आणि त्यातच तुम्ही उदबत्ती आणि दिवे लावल्यानंतर किंवा मंत्रपठण केल्यानंतर जी सकारात्मकता वाटते त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये एक प्रकारच्या ऊर्जा निर्माण होतात आणि म्हणून श्रावणाचं विशेष महत्व आहे. एकंदरीत श्रावणाची जर संपूर्ण रचना, वास्तविक आपला विषयाचा भूत आहे पण तरी सुद्धा श्रावणामध्ये अशा काही उपासना आहेत की ज्या भूत प्रेत विषयाच्या पासून माणसाला दूर करू शकतात. हर्षल, मला असं म्हणायचं नाहीये की भूत आहेच किंवा ते आपण दाखवू शकतो किंवा त्याचं अस्तित्व हे 100% कोणी नाकारू शकत नाही. या सगळ्या गोष्टींच्या उहापोहामध्ये आपण पडणार नाहीये. परंतु भूत प्रेत आणि पिशाच याची शास्त्रकारांनी काय संकल्पना केलेली आहे. बरोबर. पूर्वापार ज्यावेळेस आमचे ऋषीमुनी एखाद्या गोष्टीचं प्रमाण मांडतात किंवा आमचे ऋषीमुनी व्रतवैकल्य मांडतात किंवा आमचे ऋषीमुनी किंवा आमचे शास्त्रकार एखाद्या कटकटीपासून मुक्त होण्यासाठी एखादा उपाय सांगतात, त्यावेळेस ती कटकट आहे म्हणूनच तो उपाय सांगितलाय, म्हणजे तो आजार आहे म्हणूनच त्याच्यावरती औषध सांगितलेलं आहे. आता श्रावणामध्ये जर बघितलं तर श्रावणामध्ये सर्वात जास्ती उपासना ही भगवान शिवशंकरांची केली जाते. अगदी ज्याला आपण श्रावणी सोमवारची व्रत म्हणतो किंवा जे विवाहित मंडळी आहेत ते सोमवारचा उपवास करतात. श्रावणी सोमवारचा पती पत्नींनी केलेला उपवास त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये आनंद देतो. आता उपवास करायचं म्हणजे थोडंच खायचं नाही, म्हणजे उपवास हा उपवासासारखा केला पाहिजे. मुळामध्ये श्रावणातलं आताचं जर वातावरण बघितलं तर या वातावरणामध्ये वातुळ प्रमाण वाढलेलं आहे, पित्त, त्याच्यानंतर कफज प्रमाण वाढतं. म्हणजे कफ, पित्त आणि वायू या तीननी आपलं शरीर बनतं. कोणाच्या शरीरामध्ये कफाचा परिणाम जास्ती असतो, कोणाच्या शरीरामध्ये पित्त वायू असतात. आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही जेवढं कमी खाल, जेवढं तुम्ही एकभुक्त राहाल किंवा कमी जेवाल खाल, तिखट पदार्थ किंवा असे पदार्थ जेवढे तुम्ही सेवन करणार नाही तेवढी तुमची हेल्थ, तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि म्हणूनच श्रावणाच्या कालावधीमध्ये मांसाहार करायला वर्ज्य सांगितलंय. या मागचं एकच कारण आहे की मांसाहार हा पचायला जड असल्यामुळं या कालावधीमध्ये मांस खाऊ नये. आणि मी तर म्हणतो की देवाधर्माच्या नावाखाली जर एखादा महिनाभर आपण पाळलं तर आपण काय मरणार नाही. अगदी कालच्या गटारी अमावस्येला जसं काय आता मरणार आहेत सगळे, आता पुन्हा कधी खायला मिळणार नाही, अशा पद्धतीने टनावारी कोंबड्या आणि टनावारी मटणाचे खचच्या खच पडले आणि लोकांनी ते रिचवले. का बरं? महिना 2 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी खाल्लं नाही तर काय तुम्ही मरणार आहे का?
पण मला हे कळत नाही, गटारीच्या शुभेच्छा म्हणे, दिव्याची अमावस्या असताना आम्हाला गटारीच्या शुभेच्छा द्यायचा दुर्दैव ट्रेंडच पडलाय. आणि काय त्या फेसबुकवरती तर गटारीचा नुसता धुमाकूळ होता. अशा वेळेस माझ्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या वेब पेजवरती, फेसबुकच्या पेजवरती आपण दीपपूजेचं महत्व काल पाहिले आणि लवकरच आपण त्याच्यावरती काही व्हिडिओ अपलोड करतोय की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आनंदी वास्तू आणि रोजच्या व्रतवैकल्यांची ही माहिती मिळणार आहे. तुला सांगतो हर्षल, हा जो विषय आहे श्रावणाचा, याच्यामध्ये भगवान विष्णूचं पूजन तर केलं जातच, म्हणजे हरिहरामध्ये भेद करू नका म्हणून याचं पूजन सांगितलंय. पण सर्वात मोठं म्हणजे भगवान शिवाचं पूजन. आणि तू जर पाहशील तर भगवान शिव हा भूत प्रेत पिशाच गणांचा गणकरी आहे. किंवा आपण पाहिलं की ज्यावेळेस म्हणजे कोणतंही मंदिर असेल शिवशंकराचं, तर बहुतांशी शिवशंकराची मंदिरं ही स्मशानामध्ये असतात. त्याला स्मशानवासी म्हटलं जातं किंवा बभूतधारी म्हटलं जातं, म्हणजे तो त्या ठिकाणची राख स्वतःच्या अंगाला लावतो. एकंदरीत संपूर्ण जगताचं विष, नष्ट होणाऱ्या वाईट गोष्टी पचवण्याची ताकद, सामर्थ्य त्याच्याकडे आहे. म्हणूनच त्याला आपण नीलकंठ म्हणतो. आणि म्हणूनच श्रावणामध्ये दूध पिलं जात नाही, कारण श्रावणामध्ये जे दूध पिलं गेलं तर तुमच्या शरीरामध्ये वाताचा प्रकार वाढू शकतो, संधिवाताचं प्रमाण वाढू शकतं. आणि म्हणून शंकर हा विषधारी आहे, तो विष पितो. आणि म्हणून श्रावणामध्ये शंकराच्या पिंडीवरती दूध ओतावं, ते स्वतः पिऊ नये, कारण ते विष आहे. स्वतः शिवशंकराला आपण भांग अर्पण करतो, कारण भांग हे विष आहे. वाईट गोष्टी या शंकराला अर्पण करतो, म्हणजे त्या तुम्ही करायच्या नाहीयेत, तर त्या शंकराला अर्पण करायच्या आणि त्या नष्ट करण्याचं सामर्थ्य हे फक्त शिवशंकरामध्ये आहे. म्हणून या शिवशंकराला या महिन्यात विशेष महत्व आहे. तुला सांगतो, पारद शिवलिंग आपल्याकडे सुद्धा ही उपलब्ध आहेत. आणि ही पारद शिवलिंगांचं पूजन करणं किंवा घरातील असलेल्या शिवलिंगांचं पूजन करणं, त्याच्यावरती आपण बिल्वपत्र अर्पण करणं, या गोष्टीमध्ये फार महत्व सांगितलंय. ही ज्याला सोमसूत्र म्हणतात, शिवलिंग ही पूर्णपणे अणुरेणूची संरचना आहे. हे सोमसूत्र जे आहे त्याचं जे टोक आहे, हे टोक नेहमी उत्तरेकडे ठेवलं पाहिजे असं शास्त्रकार सांगतात. आणि म्हणून आपल्या घरातील पूजेमध्ये पारद शिवलिंग आपण जरूर ठेवा, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. याशिवाय त्या पारद शिवलिंगाची जर या नाग आरतीने पूजा केली, त्याच्यामध्ये जर आपण कर्पूर गौरम करुणावतारम संसार सागरम भुजगेंद्र आरम असं म्हणतात, म्हणजे भुजगेंद्र म्हणजे जो भुजंग आहे त्याचा हार गाळ्यात घातलेला जो शिव आहे, त्याची उपासना किंवा आरती या नागा आरतीने जर आपण केली तर त्याच्यापर्यंत ती उपासना पोहोचते असं म्हणतात. आता शिवशंकराचा जो रंग आहे तो काय म्हणले, कर्पूर गौरम करुणावत, म्हणजे कर्पूर गौर, कापूर पांढरा असतो, तसा शिवशंकर हा गोरा आहे. शिवशंकर हा गौरवर्णी आहे. आणि आपण विष्णूच्या बाबतीत म्हणाल तर कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, यांना आपण नीलवर्णी किंवा मानलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच कर्पूर वर्णाचा असलेला हा शिव रुद्र स्वरूपामध्ये म्हणजे पाऱ्याच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये धनधान्य, संतती, संपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य आणि बरकत देतो. त्यामुळे श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी आपल्याला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा हे पारद शिवलिंग आपण आपल्या पूजेत ठेवू शकता, आमच्याकडून घेऊ शकता किंवा सर्वत्र उपलब्ध आहेत. आपल्या घरातील पूजेत ठेवलेल्या या शिव उपासनेने आपल्याला निश्चितच बरकत होईल. आणि जर तो भूत प्रेत पिशाचादी गणाचा कारक आहे तर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं कारकत्व पण त्या देवतेकडे आहे, म्हणजे शिवाकडे आहे. आणि म्हणून ज्या घरामध्ये पारद शिवलिंग असेल त्या घरामध्ये अशा प्रकारच्या दुरात्म्यांचा दोष लागणार नाही असं शास्त्रकारांनी सांगितलंय. पाऱ्यामध्ये काय गुण आहे मला माहित नाही, परंतु अगदी जुनी काही वाङ्मये जर शोधली आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की तुमच्या घरात जर वारंवार त्रास होत असेल निगेटिव्ह, आता आपल्याला बघायचंय भूत म्हणजे काय नक्कीच. ऍक्च्युली आता काय तुझा ब्रेक आलाय का मध्ये? नाही ना, चालू दे ना. हा, मग हरकत नाही, कारण चेहरा बदलायला लागला की मला टेन्शन येतं. अच्छा, तर गंमत अशी आहे की जो आपल्याकडे रुद्र म्हणजे पारा जो आहे, मुळामध्ये पाऱ्यामध्ये एक इतकी अतिंद्रिय शक्ती आहे की जुन्या वाङ्मयामध्ये आपल्याला एक असं स्पष्ट सांगण्यात आलंय की ज्या घरामध्ये काचेच्या बाटलीत पारा भरून ठेवला जातो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाहत नाही. मला सांगा, प्रत्येक गोष्टीला एक दुसरा भाग आहे, म्हणजे नाण्याला दोन बाजू आहेत, त्याप्रमाणे गोरा आहे तर काळा आहे, दिवस आहे तर रात्र आहे, शुभ आहे तर अशुभ आहे, सुख आहे तर दुःख आहे, मृत्यू आहे तर जीवन आहे, तर देव आहे तर भूत प्रेतही पिशाचही निश्चित आहे, ज्याला सैतानी शक्ती म्हणू आपण. नुसतंच हिंदू धर्मात नाही तर ख्रिश्चन धर्मामध्ये, इस्लाम धर्मामध्ये सैतानाला मानण्यात आलेला आहे. आणि म्हणून पहा,
की ज्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये, आता माहित नाही, परंतु एक्झॉर्सिझम नावाचा एक प्रकार, मी कुठल्याही गोष्टीचा समर्थक नाहीये, लक्षात घ्या, मी स्वतः काही भूत बघितलेलं नाही, पण त्या पद्धतीची लोक की ज्यांना अशा प्रकारचे त्रास झाले ते बघितलेत, परंतु त्यांना ती भूतबाधाच असेल असं नाही, कदाचित ते सायकोलॉजिकल प्रॉब्लेम पण असू शकेल. परंतु माझा देखील या विषयावर अभ्यास चालू आहे, भूतबाधेवरती परदेशातही अभ्यास संशोधन सुरू आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीने हा विषय की पारा जर घरात ठेवला तर घरामध्ये सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात. जर तुम्हाला पारा शिवली नाही ठेवता आलं तर लहान मुलांपासून मात्र पारा दूर ठेवावा. काचेच्या बाटलीत भरून आपण पारा बाधक असू शकतो, बांधून शिवू शकतो. पण सर बघा ना, म्हणजे मला अजूनही आठवतं की ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस रात्रीच्या वेळी कुठे जाऊ नये, भूत पिशाचं तुम्हाला पछाडेल किंवा चांडाळ असू शकतात, स्मशानाकडे जाऊ नये, अशा समज आहेत. नेमकं भूत पिशाचं असतात का, नेमकी काय संकल्पना आहे? तुमचा देखील अभ्यास त्यावर सुरू आहे. माझं एक पुस्तक आहे बाळा त्याच्यावरती, हर्षल, ज्याचं नाव आहे आनंदी मृत्यू. आणि माणसाच्या मृत्यूच्या वेळेस खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी प्राण जातो म्हणजे काय होतं आणि माणसाच्या शरीरात प्राण म्हणजे आत्मा आहे का नाही इथून सुरुवात केली. मुळामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला आजपर्यंत अंधश्रद्धाच मानत आलोय. आपण देवालाही मानत नाही, कारण आपण म्हणतो जो दिसतो तो खरा, तो दिसत नाही म्हणून देव पण नाही, आणि भूतही दिसत नाही म्हणून भूत पण नाही. पण ज्या पद्धतीने दुधामध्ये तूप दिसतं का, दुधामध्ये दही दिसतं का, दुधामध्ये खावा दिसतो का, पण नसतो का, पण असतो, त्या पद्धतीने या गोष्टी असाव्यात. कारण जर आमचे शास्त्रकार ह्या गोष्टी मानतात आणि मांडतात, जर आमच्या शास्त्रकारांनी पूर्वापार खूप गोष्टी लिहून ठेवलेल्या आता विज्ञानाने आम्ही सिद्ध आणि साध्य करत आहोत, अशा असंख्य गोष्टी की ज्या कल्पनेच्या पलीकडच्या आणि अतिंद्रिय आणि विचित्र वाटत होत्या, त्या सर्व शक्ती आम्ही आता आमच्या विज्ञानाचा आधार घेऊन प्रूव्ह केलेल्या आहेत. तर मृत्यू या विषयावर देखील संशोधन सुरू आहे. माणसाचं आयुष्य वाढावं, माणूस चिरतरुण राहावा, तो मरूच नये म्हणूनही संशोधन सुरू आहे. तर तुला भूत म्हणजे काय हे सांगण्यासाठी तसा आपल्याला खूप वेळ पाहिजे. याबाबत आपण चर्चा करूया. पण सर आपल्याला एक फोन आलेला आहे नेहा यांचा गोरेगाववरून फोन आला. नेहा आपला प्रश्न विचारा, पण त्याआधी आपला जो टीव्ही आहे त्याचा आवाज पूर्णतः बंद करा आणि त्यानंतर आपला प्रश्न विचारा. हॅलो, हा बोला. सर मी गोरेगाववरून स्नेहा बोलते. हा बोला बोला. सर माझी बर्थडे आहे 15/10/1988. सकाळी 9:30 वाजता मुंबईमध्ये जन्म झालाय. मला माझ्या जॉब बद्दल विचारायचं होतं की म्हणजे मी शिक्षण पण सोडलं होतं मध्ये आणि आता कम्प्लीट करते मी शिक्षण. तुमचं शिक्षण कितपर्यंत झालंय? माझं आता मी 12वीला आहे सर. बर बर. तर 12वी काय, 12वी कुठली शाखा? कॉमर्स घेतलंय मी, कॉमर्स. बर 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 बर, ठीक आहे. आणि माझं ना ऍक्च्युली सर अजून एक प्रश्न विचारायचा आहे की मी माझ्या हातून चुकून मंगळसूत्र हरवलंय, तर ते हरवणं सोनं काही वाईट असतं का, तर त्याचे काही वाईट परिणाम होतील? चुकून हरवलंय ना, मुद्दामून तर हरवलं नाही ना. हो हो. हा, मग काय, कोणाचं मंगळसूत्र होतं? माझंच होतं. अच्छा, बर, ठीक आहे. काय तसं काही नाही, चुकून हरवलं तुटलं तर त्याला वाढलं असं म्हणतात, त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. तुमची रास जी आहे ती वृश्चिक रास असल्यामुळं तुम्हाला श्री शनीची 7.5 आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळं तो मॅनेजमेंटचा कारक आहे आणि त्यामुळं तुम्ही MBA करू शकता. 12वी नंतर MBA करत असता येत असतील तर तुम्ही 12वी नंतर MBA करू शकता. HR मध्ये किंवा बँकिंग फायनान्समध्ये सुद्धा तुम्ही केलं तर उत्तम होईल. आणि वयाच्या अजून 1-2-3 वर्ष जाऊ दे, त्याच्यानंतर तुमचा ऊर्जित काळ आहे, कारण 7.5 संपेपर्यंत वाट बघायला लागेल. नक्कीच सर, आपण या भूत पिशाच्यावर चर्चा आपली अशीच सुरू ठेवणार आहे. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लवकरच परत येतोय. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपला आजचा विषय आहे तर भूत प्रेत पिशाच असतात का, याच्यावर आपली चर्चा सुरू होती. सर नेमकं काय आहे, भूत प्रेत असतातच का? आता बघितलं ना हर्षल, तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी. आता मी कालच एक इंग्लिश पेपरमध्ये वाचलं की त्यांनी पुण्यामधले जेवढे म्हणून हंटिंग जागा आहेत तिथं पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज केल्या. बरं, वृत्तपत्र काही सामान्य वृत्तपत्र नाही, फार मोठं वृत्तपत्र आहे आणि त्यांनी त्याला पहिल्या पानावर आणि 3rd पेजवरती विशेष अशी जागा दिली होती. काल तुम्ही बऱ्याच लोकांनी वाचली असेल. आणि पुण्यातल्या जेवढ्या म्हणून हॉन्टेड जागा आहेत त्याबद्दलची त्याच्यामध्ये माहिती होती. आणि पॅरानॉर्मल वॉक नावाने त्यांनी काही एक प्रकार सुरू केलेला आहे. भानगडची एक स्टोरी, भानगड नाही, भानगड, भानगड वेगळी. बरोबर. आता तर खूप भूत झाली आहेत भानगडी करणारी, तर ते भूत वेगळं, हे भूत वेगळं. म्हणजे भानगड नावाचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये
अशा प्रकारचं भूतप्रेतांचं वास्तव्य आहे असं गव्हर्नमेंटनी पण मान्य केलेलं आहे. बर. गव्हर्नमेंट अशा हंटेड जागांसाठी एक पाटी त्या ठिकाणी बाहेर लावते आणि त्याच्यामध्ये भारतीय म्हणजे तो जो 3 सिंहाचा शिक्का आणि तिथे खाली भारत सरकार लिहिलेलं असतं आणि त्याखाली स्पष्ट लिहिलेलं असतं की बुवा रात्री 7 नंतर या वास्तूमध्ये कोणीही प्रवेश करू नये. जर भारतीय सरकार किंवा गव्हर्नमेंटच जर अशा प्रकारच्या पाट्या अशा वास्तूंच्या बाहेर लावत असेल तर म्हणजेच याचा अर्थ की त्यांनी काहीतरी त्याच्यामागं काहीतरी अभ्यास केलाय किंवा तशा प्रकारच्या घटना पूर्वी वारंवार घडल्यामुळं तशा पाट्या लावलेल्या आहेत. अगदी शनिवारवाड्याचा जर किस्सा घेतला तर काका मला वाचवा म्हणून नारायणरावांचा अजूनही आवाज येतो असं पण खूप साऱ्या लोकांनी ऐकलेलं आहे. पण आपण प्रत्येकाला जर विचारलं का तुम्ही ऐकलं का, तुम्ही ऐकलं का, काय रे तू भूत बघितलं का, तर असं कोणी म्हणत नाही आपल्याला की मी बघितलं. पण अमक्या तामक्यानी तसं मग त्याच्यामध्ये मनोरंजित विश्व खूप असतं. म्हणजे बऱ्याचदा एकाचं 2 करून सांगणारी लोक असतात, मीठ मिरची लावून सांगणारी असतात आणि कित्येकदा जीवनामध्ये अशा विचित्र घटना घडतात की आपल्याला वाटतं की यार खरंच भूत आहे. आता तुला माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो की रात्रीची वेळ आहे, अगदी पहाटे 2:30 पावणे 3 झालेली आणि घराची बेल वाजली टिंग टिंग. पहिल्यांदा वाजली, मी दुर्लक्ष केलं, मला वाटलं झोपेत आहे मी. दुसऱ्यांदा वाजली, मी उठलो वाचलं, पहिल्यांदा घड्याळ बघितलं, 2:30 पावणे 3च्या दरम्यानची वेळ होती. परत बेल वाजली, अरे बापरे, तिसऱ्यांदा बेल वाजली. आता नाही म्हटलं तरी माझा तो एरिया होता तो त्यावेळेस मी खूप जुनी गोष्ट सांगतो त्यावेळेस थोडासा सुनसानच होता आणि मी उठून आलो आणि दरवाजाच्या की होल मधनं बघितलं तर कोणीच नव्हतं, बेल मात्र वाजत होती. परत बेल, आणि बेल कमीत कमी 5 ते 7 वेळा वाजले. माझी तशी हवा टाईट झाली. इकडच्या खिडकीतनं बघतोय माणूस दिसत नाहीये, दरवाजाच्या बाजूलाच खिडकी होती तिथून बघतोय कोणी दिसत नाही, बेल तर वाजतीये. अरे म्हणलं आता भुतटकेचा प्रकार दिसतो काहीतरी, म्हणलं नक्कीच आता डेंजर काम झालं. माझी आपली साईबाबांवर भक्ती आणि थोडासा धाडसी स्वभाव म्हणून मग मी बाबांची उदी हातामध्ये घेतली, साईबाबांचा फोटो हातात घेतला, कारण आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्याने आपल्याला बळ मिळेल. आणि दरवाजा उघडून बाहेर बघितलं, पुन्हा टिंगटिंग वाजलं. मग मी बेलकडे बघितलं तर बेलच्या आतमध्ये एक सापट होती आणि त्या सापटीच्या आत एक पाल गेली होती आणि तिला शॉक बसत होता. ती शॉक बसला, हल्ला की ती बेल वाजायची. पण जर का मी उठलोच नसतो आणि बाहेरच गेलो नसतो, म्हणजे ती पाल आतमध्ये जाऊन तिला करंट बसतोय आणि मग ती बेल वाजतीये, असं काहीसं चित्र त्या ठिकाणी होतं. म्हणजे मी जर गेलो नसतो तर मग मी त्या घराला हॉन्टेड म्हणून जाहीर केलं असतं. पण मी सांगताना असं दिसलं तसं दिसलं असं काही, म्हणजे एकंदरीत बऱ्याचशा गोष्टी या मनोभ्रामक कल्पना